एका लग्नाची दुसरी गोष्ट। मी घनश्यामला भेटायला गेलो होतो त्याच्या घरी ऑफिसच्या कामानिमित्तानं, तर मला जाऊ दे। नाही बोल बोल बोल, हे असं अर्धवट बोलून जीवाला घोर लावायची कला जी काय तुला अवगत झालेली आहे ना, ती पटकन सांग रे, काय झालं मला सांगतो। तर तिथे मला कळलं की राधाचं आणि घनश्यामचं भांडण झालंय। नवरा बायकोंमध्ये भांडणही होतात, व्हायलाच हवी, तिचं होत नसतील ना तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेव। अशी काही कोणाला काही न सांगता गेली कुठे ही मुलगी? काही झालं नसेल, तिचा फोन तरी येईलच ना आपल्याला। जमाई बापूंचं ट्रेनिंग कसं झालं? फार बरं झालेलं नसणार आहे, कारण रिजेक्ट झालाय तो। क्या बात है, म्हणजे अमेरिकेला जायचं कॅन्सल झालंय का तुमचं? पण तुला खूप छान बातमी दिलीस की नाही? काय ते अमेरिका छे। ए आणि हे बघ, हे अमेरिकेचं खूप पुन्हा डोक्यात आणायचं नाही बरं का? हे बघ अत्ती, तो काय विचार करतोय ते मला माहित नाही, पण मी एक गोष्ट तुला सांगते ती लक्षात ठेव। काहीही झालं तरी मी अमेरिकेला जाणार नाहीये पप्पांना सोडून। जणू काही त्याने सांगितलं असं चल तर तू नवऱ्याला सोडूनच आली असतीस ना तुझ्या पप्पांकडे। याचं उत्तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे अत्ती। गब्बू, काही बिनसलंय का? नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? आमचं व्यवस्थित सुरू आहे, तो थोडासा अपसेट आहे रिजेक्शन मुळे, दॅट्स इट। फॉर अ चेंज या वाढदिवसाला मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील तू मला? देईन की, बोल काय पाहिजे? नको ना सोडून जाऊ आम्हाला अमेरिकेला, इथेच राहा ना आमच्या सोबत कायमचं, है ना? बोट पकड। अरे ए, मला सांग ना काय आलं बोटात, मी जाणार की नाही अमेरिकेला? वेड्या, ह्या बाबतीत मी कुठलाच चान्स घेऊ शकत नाही। कुठलंही बोट पकडलं असतंस तरी उत्तर एकच होतं, तू नाही जात अमेरिकेला। राधा, आय एम रिअली सॉरी। मला माहिती आहे मी काल फार वेड्यासारखं वागलोय, मी खूप रूडली बोललोय तुझ्याशी, अँड आय एम रिअली सॉरी। घनश्याम, ऍक्च्युली कालबद्दल बोलायला मला वेळ नाहीये रे, मी थोडीशी कामात आहे। आणि खरं सांगू का, मी काही गोष्टी आता ठरवल्या आहेत, तशी मी वागणार आहे, जेणेकरून तुला असं नको वाटायला की मी तुला अडकवून ठेवायचा प्रयत्न करते। राधा, आय डिड नॉट मीन दॅट, आय स्वेअर। मी, तुलाही माहितीये मला तसं म्हणायचं नव्हतं, मी रागाच्या भरात। एनिवेज, आपण भेटल्यावर बोलूच। मी तुला दुसरं असं सांगण्याला फोन केलाय की म्हणजे आत्ता मला या गोष्टीचा फार अभिमान नाहीये किंवा कदाचित ही वेळही नाहीये, पण लोकांसाठी का होईना आपण नवरा बायको आहोत आणि तुला हे माहिती पाहिजे म्हणून सांगतो की उद्या प्रिंटरकडनं माणूस यायचा आहे, प्रिंट चालेल का चेक कर। हा हा, काय म्हणालास तू? नाही, काय नाही। यू टेक केअर राधा, आणि सावकाश आहे, किंवा उशीर झाला तर निघताना कळव, मी घ्यायला येईन। नाही अरे, मी येईन माझे बाय। या एका लग्नाची दुसरी गोष्ट।